रामकृष्ण रे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या. चालू असलेली आपली ही वारी विशेष चिंतन मालिका, प्रवचन मालिका, आणि या वारी विशेष चिंतन मालिकेतलं आजचं हे 8वं पुष्प. आपल्याला माहिती आहे, वारी काळामध्ये वारी विशेष मालिका घेऊन येताना आपण पंढरीश परमात्मा पांडुरंग परमात्मा आणि त्याचं क्षेत्र श्री पंढरी आणि त्या पंढरीला श्री क्षेत्र पंढरीला जाणारे पंढरीशाचे भक्त म्हणजे वारकरी या संदर्भाने काहीतरी आपण चिंतन करतो आहोत. गेल्या 4 भागामध्ये आपण चिंतन करत असताना बहुता जन्मांती जन्मलाशी नरा या अभंगावर चिंतन करतो आहोत. प्रथम अभंग समोर ठेवतो आणि मग पुढे चिंतन करू. बहुता जन्मांती जन्मलासी नरा, देव तू सोयरा करियात, देव तू सोयरा करियात, करियात बापा स्वहिताचा स्वार्थ, करियाता बापा स्वहिताचा स्वार्थ, अनर्थाचा अर्थ सांडियाता, अनर्थाचा अर्थ सांडियाता, सांडियाता कुडी कल्पनेची वाट, सांडियाता कुडी कल्पनेची वाट, मार्ग आहे नीट पंढरीचा, मार्ग आहे नीट पंढरीचा, पंढरीशी जावे सर्व सुख घ्यावे, पंढरीशी जावे सर्व सुख घ्यावे, रूपते पहावे विटेवरी, रूपते पहावे विटेवरी, विटेवरी उभा आनंदाचा कंद, किंवा विटेवरी नीट आनंदाचा कंद, तुकाणाचे शंदे नाम घोषे, तुकाणाचे शंदे नाम घोषे, करियाता बापा स्वहिताचा स्वार्थ, करियाता बापा स्वहिताचा स्वार्थ, अनर्थाचा अर्थ सांडियाता, अनर्थाचा अर्थ सांडियाता. असा हा जगद्गुरु जगद्वंद्य संत शिरोमणी तुकोबारायांचा 5 चरणाचा अभंग. या 5 चरणाच्या अभंगातल्या 4 चरणावर म्हणजे 4 कडव्यावर आपण मागच्या 4 भागामध्ये चिंतन केलं. आणि आज वारी विशेष भाग 8 आणि बहुता जन्मांती या अभंगावरचा भाग 5. 4 भागाचा मागोवा घेतला तर आपल्या लक्षात येईल की तुकोबाराय देवाला सोयरा कर, देवाला आपलंस कर, आपला तो एक देव करुणी घ्यावा, या न्यायाने देव तू सोयरा करियाता असं पहिल्या चरणामध्ये पहिल्या कडव्यामध्ये सांगतात. त्याचा आपण विचार केला आहे. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय आपल्याला स्वार्थ, आपला स्वार्थ आपणच समजून घ्या, कारण आपली सोडवणूक आपल्यालाच करावी लागणार. महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपुली आपण करा सोडवण, नाही का? आपणच आपली सोडवण करून घ्यायची असेल तर आपला स्वार्थ आपल्याला बघावा लागेल. महाराजांनी वर्णन करून दुसऱ्या चरणामध्ये आपल्याला सांगितलं, करियाता बापा स्वहिताचा स्वार्थ, अनर्थाचा अर्थ सांडियाता. यावरही आपण चिंतन केलं. आणि मग तिसऱ्या चरणामध्ये मी आणि माझं या कल्पनेने भारावलेले आपण, त्या संदर्भामध्ये महाराज म्हणताना महाराजांनी सांगितलं, सांडियाता कुडी कल्पनेची वाट, कल्पनेची वाट सोड आणि नीट असलेली पंढरीची वाट धर, मार्ग आहे नीट पंढरीचा. या कडव्यावर आपलं चिंतन झालं. त्यानंतर मागच्या भागामध्ये चिंतन करताना आपण 4थ्या चरणावर चिंतन केलं. ते चरण असं होतं, पंढरीशी जावे सर्व सुख घ्यावे, पंढरीशी जावे सर्व सुख घ्यावे, रूपते पहावे विटेवरी, रूपते पहावे विटेवरी. असं 4थ्या चरणाचं आपण चिंतन मागच्या भागात केलं. आणि 5वं कडवं आज आपण चिंतनाला घेतोय, ते म्हणजे विटेवरी निट आनंदाचा कंद, तुकानाची संधे नामघोषी,
काय आहे, या कडव्याचं चिंतन करताना आपल्याला चौथ्या कडव्याचा उत्तरार्ध बघितला पाहिजे. महाराज बोलले, पंढरीशी जावे सर्व सुख घ्यावे, रूपते पहावे विटेवरी, विटेवर उभं असलेलं रूप पाहावं, असं महाराज सांगतात. आता पंढरीला गेल्यानंतर विटेवर रूप कुठलं आहे सर्वांना माहिती आहे, नाही का? युग 28 विटेवरी उभा, वामांकी रखमाई दिसली विवेशोबा. विटेवर भगवान पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा आहे. काय पांडुरंग परमात्मा सगुण रूपाने तिथे उभा आहे. आता सगुण निर्गुण भरपूर काही चिंतन आहे. ज्ञानदृष्टीनं बघितलं तर विटेवरचा पांडुरंग हा ब्रह्म आहे. महाराज ब्रह्म अभंग आहे महाराजांचा. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले, भक्ती पुंडलिके किले, उभे केले विटेवरी विटेवरी विटेवरी, विठोबा विठोबा निदान. अभंग आपल्याला माहिती आहे. ब्रह्म असलेलं जे मुळात ब्रह्म आहे तेच विटेवर साकार झालं आणि ते सगुण रूपामध्ये आपल्याला कटेवरती हात ठेवून समचरण त्या ठिकाणी ठेवून उभा आहे. त्याचं रूप पहा असं महाराज म्हणतात. रूपते पहावे विटेवरी. विटेवर उभा असलेला हा पांडुरंग परमात्मा, त्याचं रूप डोळे भरून बघावं. पंढरीला जावं आणि त्याचं रूप डोळे भरून बघावं असं सांगत असताना महाराज का हो असं का बघायचं त्याचं रूप, काय आहे त्या रूपामध्ये असं विचारल्यानंतर महाराज म्हणतात, अरे जगतामध्ये ज्याच्यासाठी तुमची आमची धडपड चालली आहे, सुखासाठी आनंदासाठी चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी संतोषासाठी आमची जी धडपड चालू आहे ना, ते आनंद स्वरूप भगवान सच्चिदानंद रूप भगवान म्हणजे पांडुरंग परमात्मा विठ्ठल परमात्मा हा त्या विटेवरती उभा आहे. महाराज म्हणतात अभंगाच्या या शेवटच्या चरणामध्ये ज्या चरणाचा आपल्याला विचार करायचा आहे त्या चरणामध्ये महाराज म्हणतात, विटेवरी निट आनंदाचा कंद, विटेवरी निट आनंदाचा कंद. महाराज म्हणतात विटेवर उभा असणारा तो पांडुरंग परमात्मा आनंदाचा कंद आहे. आता कंद म्हणजे काय हो? कंद म्हणजे मूळ. आनंदाचं मूळ हा पांडुरंग परमात्मा आहे. आनंदाचा स्त्रोत हा पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून महाराज म्हणतात रूपते पहावे विटेवरी, विटेवरी उभा आनंदाचा कंद. आनंदाचं मूळ स्वरूप, आनंदाचा स्त्रोत, आनंदाचा उगम काय असेल तर ते विटेवर उभे असलेली पांडुरंगाची मूर्ती आहे. म्हणून महाराज म्हणतात विटेवरी उभा आनंदाचा कंद किंवा विटेवरी नीट आनंदाचा कंद. ते विटेवर उभा आहे ना. तुकोबारांनी आपल्याला रोजचा आपला अभंग पाठातला, महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या पाठात असणारा अभंग, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिय, करकटावरी ठेवूनिय, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या, तुळसी हार गळा काशी पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. असं सुंदर असलेलं ध्यान कुठे आहे? विटेवरी आहे. आणि महाराज इथे काय म्हणतात, विटेवरी नीट आनंदाचा कंद. आनंद स्वरूप नवे नवे आनंद म्हणजे फक्त आणि फक्त भगवान परमात्मा हाच आनंद आहे. त्याचं रूप हेच आनंद स्वरूप आहे, त्याची भेट हेच आनंद स्वरूप आहे, त्याचं दर्शन हेच आनंद स्वरूप. जगतामध्ये दुसरा आनंदच नाही हो. काय सांगावं आपल्याला माहिती आहे. आनंदाचा कंद हरिहा देवकी नंदन पाहिला, आनंदाचा कंद हरिहा देवकी नंदन पाहिला, भक्तासाठी
तो जग जेठी भक्तासाठी, तो जग जेठी भीमाने कटी राहिला, भीमाने कटी राहिला, आनंदाचा कंद हरिहा देवकी नंदन पाहिला. असा हा आनंदाचा कंद भगवान पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे. म्हणून महाराज म्हणतात विटेवरी नीट आनंदाचा कंद. या अभंगाच्या 5व्या कडव्यामध्ये महाराजांनी अभंगाची समारोप करताना छान शब्द वापरला हो. आनंदाचा कंद. आनंदाचं मूळ भगवान विठ्ठल परमात्मा आहे. महाराज काय सांगू, किती अभंग सांगू, किती प्रमाणात सांगू. तुकोबाऱ्यांचाच अभंग आहे हा. आनंद स्वरूप असलेला परमात्मा, आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, जे कानिध ध्येय योगियांचे, योगियांचे, आनंद अद्वय नित्य निरामय, जे कानिध ध्येय योगियांचे. आणि ते असलेला आनंद स्वरूप भगवान, तो आनंद स्वरूप भगवान, ते ब्रह्म सगुण रूपाने विटेवर उभं झालं. ते हे समचरण साजिरे विटेवरी. मी का सांगतो आपल्या लक्षात आलं का हे प्रमाण. अभंगाच्या 5व्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात विटेवरी नीट आनंदाचा कंद. आणि आता जो अभंग सांगितला त्यात सुद्धा म्हटलाय ते हे समचरण साजिरे विटेवरी. ते विटेवरी आपलं काय माहितीये का, विषयांतर होऊ नये म्हणून मी आनंदाचा कंद कुठे आहे, विटेवरी आहे. आणि दुसरा अभंग सांगतोय त्याला आधार म्हणून काय, ते हे समचरण साजिरे विटेवरी. आनंद अद्वय नित्य निरामय असलेला पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा आहे. तेच तुकोबाराय म्हणतात विटेवरी नीट आनंदाचा कंद. काय महाराज, अनेक ठिकाणी भगवान आनंदाचा कंद आहे हे सांगत असताना नाथ महाराजांचा सुद्धा एक अभंग आहे. नाथ महाराज म्हणतात आनंदाचा कंद उभा पांडुरंग, आनंदाचा कंद उभा पांडुरंग, गोपाळाचा संग भोवती उभा, गोपाळाचा संग भोवती उभा, आनंदाचा कंद उभा पांडुरंग, आनंदाचा कंद उभा पांडुरंग. हा विटेवरती उभा असलेला राजस सुकुमार मदनाचा पुतळा पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. किती उदाहरण द्यायचे, भगवंताला किती विशेषण लावायचे, आपण लावू शकत नाही महाराज. असा हा पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा आहे. तुकोबाराय म्हणतात विटेवरी नीट आनंदाचा कंद. आणि मग अशा भगवान परमात्म्याला भेटायला जायसाठी काय करायचं, तुकोबाराय म्हणतात मी तर नामघोषामध्ये नुसतं नाचतो. तो याच्या कोणाच्या नामघोषामध्ये, विठ्ठल 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 विठ्ठल, रामकृष्ण रे रामकृष्ण रे, या नामघोषामध्ये तुकोबाराय म्हणतात तुकानाचे छंदे, नामघोषे तुकानाचे छंदे, विटेवरी नीट आनंदाचा कंद, विटेवरी नीट आनंदाचा कंद, तुकानाचे छंदे, नाम घोषे तुकानाचे छंदे. तुकोबाराय म्हणतात या विटेवरच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी, त्या आनंद स्वरूप असलेला आनंदाचा कंद असलेल्या विटेवर उभा असलेल्या पांडुरंगाच्या भजनामध्ये, त्याच्या नामघोषामध्ये त्याला भेटण्यासाठी जात असताना मी फक्त आणि फक्त नाचतो, डुलतो, त्याच्या छंदामध्ये रममान होतो. तुकानाचे छंदे नामघोषे. आता एक सांगू का, संत महात्म्यांचं तुकोबारायांसारखे संत म्हणतात फक्त आणि फक्त आम्ही नामघोष जाणतो, आम्हाला काहीच माहिती नाही. सदा नामघोष करू हरी कथा, सदैव आम्ही नामघोष करणार, सदैव नामघोष करणार. हे बघा जे म्हणतात तुका नाचे. आता तुकाराम महाराज म्हणतात आम्ही नाचू. आता नाचणं चांगलं आहे का हो?
तुम्हीच नाव ठेवता महाराज. काय बाया नाचतात तिकडे तमाशामध्ये, काय नाटकामध्ये नाचतात, काय पिक्चरमध्ये नाचतात, काय लग्नात नाचतात, धांगडधिंगा करतात, आणि तुम्ही म्हणता नाचू. तुकवारायचं म्हणता तुका नाचे शंधे नामघोषे. मी नाचतो, पण हे नाचणं वेगळं आहे महाराज. हे भगवंताशी एक रूप होण्यासाठी, भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी नाचणं आहे. ज्या नाचण्यानं जगामध्ये एक क्रांती होऊ शकते, ज्या नाचण्यानं जगाला एक परिवर्तनवादी विचार दिला जाऊ शकतो, जगाला एक भक्तीचा विचार दिला जाऊ शकतो, जगाला एकात्मतेचा संदेश दिला जाऊ शकतो, आणि अंधकारामध्ये किस्पदत पडलेल्यांना ज्ञानदृष्टी त्या ठिकाणी दाखवल्या जाऊ शकते, त्यांना दीपक दाखवल्या जाऊ शकतो. महाराज म्हणतात त्याप्रमाणे ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे अंगी, ज्ञानदीप लावू जगी. आम्ही कीर्तनामध्ये, भजनामध्ये, भगवंताच्या नामस्मरणामध्ये नाचू, आणि त्यांनी जगाला त्या ठिकाणी प्रकाश देऊ. तुकाराम महाराज तेच तर म्हणतात ना, माहितीये, तुकानाचे शंदे नामघोषे. काय महाराज, आता बहुतेकांना आपल्याला वारी बाबतीत माहिती आहे, नाही असं नाही. वारकरी पंढरीला जात असताना, चालत असताना कसे जातात? टाळ गुंडाळून. अहो, ते भजन करत जातात. नाही म्हणे आम्ही तर बघितलं बाबा, ते पुण्याला आणि पिंपरीला आणि त्या सासवडच्या घाटामध्ये नुसतं गाठोडे घेऊन वारकरी होते. उचलता येत नव्हते एवढे गाठोडे घेऊन होते. अहो, ते वारकरी कुठे होते? ते वारकरी नव्हते. ते नुसतं काय लोक देतात, दानशूर लोक देतात म्हणून पिशव्या भरणारे होते, ते वारकरी नव्हतं. वारकरी वेगळे असतात हो. वारकरी फक्त आणि फक्त भगवंताच्या नामाचा विचार करतात, भगवत चिंतनाचा विचार करतात, देवाला समर्पित होण्याचा विचार करतात. अहो, ते देवाला काही मागत नाही तर तुम्हाला कुठं मागणार? देव घे म्हणतो तर ते घेत नाही. देव द्यायला निघाला तर ते घेत नाही, तर ते तुमचं काय घेणार? म्हणून वारकरी जे भजन करत दिंडीमध्ये चालत जातात ना, ते वारकरी असतात. ते काय करतात? जसे तुकाराम महाराज म्हणतात तुकानाचे शंदे नामघोषे, तसे ते भजनामध्ये तल्लीन होऊन नाचतात. आता अलीकडे फेसबुक, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सॲप आहे, आपल्याला माहिती आहे, यूट्यूब आहे. आपण बरेचदा रील्स बघतो, आणि त्यामुळे वारीचे पण रील्स येतात, नाही का? काय आनंदात नाचत जातात तो. तिथं वर्ण अभिमान, वर्ण नाही, जात नाही, पात नाही, वय नाही. महाराज 80 वर्षाची म्हातारी 15 वर्षाच्या मुलीच्या पाया पडते. काय म्हणा, वर्ण अभिमान विसरली याती. काही नाही महाराज. तेव्हा भेदाभेद जिथे नाहीसा झाला, तिथे वारी सुरू होते. मग नाचत जायचं का? कारण त्या भगवंताच्या प्रेमामध्ये एवढं आकंठ बुडायचं की भार सुद्धा राहणार नाही. अनेक अभंगामध्ये आपल्याला माहिती आहे, जसं मी सांगितलं नाचू कीर्तनाचे रंगी, तसं तुकोबाऱ्या म्हणतात कीर्तनात भजनात नाचा ना, किती नाचायचं आहे ते. नाचू कीर्तनाचे रंगी जसं आहे तसंच सुखे नाचावू कीर्तनी, सुखे नाचावू कीर्तनी, जय जयकार गरजा. कीर्तनामध्ये, भजनामध्ये नाचा, मन तृप्त होईपर्यंत नाचा. कारण त्या नाचण्यानं, त्या नामघोषानं महाराज पाप नाहीशी होतात. ऐशे माझेनी नामघोषे, माऊलींची ओवी आहे 12व्या अध्यायामध्ये. ऐशे माझेनी नामघोषे, नाहीशी करती विश्वाची दुःखे, आणि मग अवघे जगची महासुखे, दुमदुमित बरले. माऊलींची आणखी एक ओवी सांगतो. माऊली म्हणतात कीर्तनाचे नि नटनाचे, नाशले व्यवसाय प्रायचित्ताचे, ते नामाचे नवरले पापाचे ऐसे केले. मी का सांगतो आहे, या कडव्यामध्ये आनंद, नाचणं, नामघोष शब्द आले म्हणून मी त्या संलग्न असलेल्या ओव्या आणि प्रमाण आपल्याला सांगतो. तुकोबाराय म्हणतात मी नाचतो. आता अनेक अभंग आपल्याला माहिती आहे ना. पंढरीला जायचं कसं? नाचत पंढरी जाऊ रे, खेळूया विठ्ठल रखुमाई पाहू रे, नाही का? नाचत पंढरी जाऊ रे, खेळूया विठ्ठल रखुमाई पाहू रे. नाचत जायचं.
तुम्ही आम्ही खेळी मिळी कदारोळी आनंदे. आपण चिंतन केलंय की नाही? केलंय. नाचते आनंद कल्लोळ पवित्रे, गाती नामावळी रे. नाही का? कळी काळाला जिथे दरारा फुटतो महाराज, आंधळाही ज्या रस्त्याने चालतो, पांगळाही ज्या रस्त्याने चालतो, बहिराही ज्या रस्त्याने चालतो, अनाथही ज्या रस्त्याने चालतो, अपंगही ज्या रस्त्याने चालतो, नाथाला भेटण्यासाठी जाणारे सर्व तुम्ही आम्ही अनाथ असतो. आणि म्हणून जातात कसे? तुकानाचे छंदे नामघोषे. आणि म्हणून काय महाराज, इथं नाचण्याला शरम लाज वाटत नाही. आता मी तुम्हाला सांगितलं, सोशल मीडियामुळे आपल्याला बघायला मिळते, आळंदीतून माऊलींची पालखी निघायच्या अगोदर त्या सभा मंडपामध्ये महान कीर्तनकार हरिभक्तपरायण गुरुवर्य चैतन्य महाराज, बोधले महाराज, प्रमोद महाराज जगताप, अशी मोठी मोठी नावं हो. पण भगवंताच्या नामस्मरणामध्ये अक्षरशः नाचताना बघितल्यावर मग वाटते की हे नाचणं किती मोठेपणाचं आहे, या नाचण्याला किती महात्म्य आहे, या नाचण्याची किती प्रतिष्ठा आहे महाराज. भगवंताच्या नामस्मरणामध्ये ज्ञानोबा माऊली, तुकाराम, रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल विठोबा रखमाई या नामचिंतनामध्ये नाचणं म्हणजे कळी काळावरती विजय मिळवून आपल्या जीवनाचं सार्थक करून घेणं आहे. तुकोबर या अभंगामध्ये जेव्हा हा नरदेह मिळाला, या नरदेहाला मिळाला तर सार्थक कसं करायचं, ह्या पाचही अभंगामध्ये तुकोबाराने, पाचही कडव्यामध्ये तुकोबार सांगितलं. त्यातला ते शेवटचं चरण होतं. आणि या शेवटच्या चरणाचा भाव आपल्यासमोर मांडताना, विटेवरी नीट आनंदाचा कंद, म्हणजे विटेवर पंढरीच्या पांडुरंग पंढरपूरला मंदिरामध्ये ज्या विटेवर उभा आहे तो आनंदाचा कंद आहे, आनंदाचा मूळ गाभ आहे, आनंदाचा स्रोत आहे, आनंदाचं मूळ आहे. हा अर्थ घ्या. आणि त्याला भेटण्यासाठी सदैव तो आम्हाला दिसावा, आमच्या डोळ्यासमोर राहावा. म्हणून काय करायचं? नामघोष करायचा. आणि कसा करायचा? जबरदस्तीने नाही, तुकोबाराय म्हणतात प्रसन्नतेने करायचा, नाचत करायचा. तुकानाचे छंदे नाम घोषे, तुकानाचे छंदे नाम घोषे, विटेवरी नीट आनंदाचा कंद, विटेवरी नीट आनंदाचा कंद, तुकानाचे छंदे नाम घोषे, तुकानाचे छंदे नाम घोषे. असा या चरणाचा आपण भाव बघण्याचा प्रयत्न केला. बहुता जन्मांती जन्मला अशी नरा देव तू सोयरा करियाता, या 5 कडव्याच्या अभंगावर 5 भागामध्ये आपण चिंतन केलं. अर्थातच वारी विशेष निमित्तानं चालू असलेलं आपले चिंतन पुढेही आपण काही या वारी विशेष मध्ये भेटणार आहोत. एखादा दुसरा अभंग घेऊन आपण चिंतन करणार आहोत. संतांची अमृतवचने ही आपल्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं असेल, केलं नसेल तर जरूर करा. इतरांनाही करायला सांगा. वारी विशेषचे भाग आतापर्यंत 8 भाग झाले. ज्यांनी ऐकले नसतील त्यांनी जरूर ऐका. तेवढंच नाही, या अगोदर सुद्धा 400-500 प्रवचन आपल्या या चॅनलवरती आहेत. नक्की वेळ मिळेल तेव्हा ऐका. कोणी म्हणाल आम्ही ऐकलेलं आहे, पुन्हा ऐका. मन शांतीसाठी आणि भगवंताचं गुणानुवाद ऐकण्यासाठी, श्रवण करण्यासाठी महाराज पुण्य लागते. आणि ते पुण्य आपल्या पदरी आहे. त्या पुण्याचा वापर करून अधिकाधिक पुण्य संपादन करून आनंद स्वरूप असलेला, विटेवरी निट आनंदाचा कंद असलेल्या भगवंताच्या दर्शनासाठी आपण हे जरूर श्रवण केलं पाहिजे. भगवत चिंतन, भगवत स्वरूपाचं चिंतन, संतांचं महात्म्य, या गोष्टी आपण जरूर ऐकल्या पाहिजे. आपल्याला विनंती आहे सर्वांनी हे चिंतन जरूर ऐकावं. आज इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये, म्हणजे वारी विशेष भाग 9 मध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.